कोंढव्यातील सत्ताधाऱ्यांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, श्री दादाश्री कामटे. काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा कोंढवा बुद्रुकमध्ये श्रीफळ वाढवून शुभारंभ. पुणे कोंढवा कोंढवा बुद्रुक हा भाग 1997 साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाला. त्यानंतर 4 निवडणुका झाल्या. 5व्या निवडणुकीला आगामी जात असताना अद्यापही सत्ताधारी आमच्या हातात सत्ता द्या म्हणतात. 20 वर्ष सर्वसामान्य नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखवले आणि अजूनही म्हणतात सत्ता द्या. अशा या जनतेची दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री दादाश्री शशिकांत कामठे यांनी व्यक्त केले. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभाग क्रमांक 40 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित रामदास साळवे, सौ उल्का हेमंत काका बधे, श्री दादाश्री शशिकांत कामटे 3 विभाग यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोंढवा बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथांना श्रीफळ वाढून करण्यात आला. त्याप्रसंगी उमेदवार दादाश्री कामटे बोलत होते. जनसेवक श्री हेमंत काका बधे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रचाराचा शुभारंभ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सुभाष धोंडीबा बधे, राधाकृष्णन धोंडीबा बधे, शशिकांत कामटे, वसंतराव कामटे, संजय कामटे, दीपक बाबा कामटे, जंगम कामटे, रघुनाथ मरळ, प्रभाकर कामटे, लक्ष्मण शिंदे, राजाराम शिंदे, दीपक शिंदे, नवनाथ शिंदे, शेखर बधे, गणेश बधे, उद्योगपती माऊली शेठ कामटे, राजेंद्र किसन कामटे, राजेंद्र बधे, सूर्यकांत कामटे उपस्थित होते. आपल्या कोंढवा गावचं ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांना साक्षी मानून त्यांच्या शुभाशयाला ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित कालवे, अलका हेमंत बधे आणि मधून मी स्वतः दादाश्री कामटे आमच्या सर्वांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या कोंढवा बुद्रुक गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळी आणि आशीर्वाद देण्याकरता या भागातून आलेले अनेक नागरिक, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्या भूमीला स्वराज्याचा इतिहास आहे, अन्यायावर लढण्याचा इतिहास आहे. त्यावेळेस एका पेक्षेच्या बाहेर जमीन येतो, तर जमीन आणून पाडणारी भूमी ही स्वराज्याची भूमी. आज या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्त म्हणजे जास्त वेळ घेणार नाही, कारण आपण शुभारंभ करणार आहोत, नागरिकांच्या पर्यंत पोहोचणार आहोत. परंतु 1997 साली या गावाच्या महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर आणि त्याच्यानंतरही 4 महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुका झाल्यानंतर या निवडणुकीला सामोरं जात असताना आजही विकासाची आपल्याला स्वप्न दाखवली जात आहेत. आजही सांगितलं जातं की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही अजूनही विकास करू. या विकासाची भाषा सत्ताधाऱ्यांची मला तरी काही समजली नाहीये. असं अनेक गोष्टी पुढच्या 13 दिवसांमध्ये आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे. लोकांच्या समोर या पॅनलच्या माध्यमातून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या करता आपण काय काम करू शकतो, समाजाकरता आपण काय काम करू शकतो, आमचं विजन काय हे प्रत्येक उमेदवारांनी त्या ठिकाणी नागरिकांना समजून सांगितलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून लोकांना सांगितलं पाहिजे की हे लोकशाही त्या संविधानावरती आपण प्रेम करतो. त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे हक्क दिलेत, कर्तव्य दिलेत, त्याच्यावरती गेला आणण्याचं काम या भागामध्ये चालू आहे. म्हणून संविधानावरती विश्वास असणाऱ्या, संविधानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिक या लढाईमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोबत आहेत. आणि म्हणून माझी सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, त्यामधून रोहित कालवे असतील, त्यामधून अलका बधे असतील, त्यामधून तुमचा दादाश्री असतील, आम्ही सर्व निश्चितपणे या नागरिकांच्या समोर जाऊन आमचं विजन मांडू. लोकांना आवाहन करू, या पुढच्या 20 वर्षामध्ये या भागाचा चेहरा मारण्यात जर आपल्याला बदलायचं असेल, एक चांगलं स्वप्न आपण नागरिक म्हणून बघतोय की माझ्या भागामध्ये चांगली शाळा असली पाहिजे, माझ्या भागामध्ये चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे, माझ्या भागामध्ये चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर दुर्दैवानं फक्त रस्ता, पाणी, वीज याच्यापुरतं आपल्याला अडकून ठेवलं जात आहे. वर्षाच्या अखेरीस आपल्याला सांगितलं जातं प्रॉपर्टी टॅक्स भरा. एक दिवस प्रॉपर्टी टॅक्स लेट भरला तरी आपल्याला दंड मारलं जातं, नशिरा धरलं तर व्याज आकारलं जातं. परंतु आपण जे पैसे या ठिकाणी कराच्या रूपामध्ये देतो, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला किती सोयी सुविधा आतापर्यंत मिळाल्यात. अरे
पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन बघा, अनेक फेरीसुद्धा गेलेत. आज पुणे महानगरपालिकेचा विचार करता आपल्या रानामधून जास्तीत जास्त पेर जातोय. आणि असं असतानाही आज आपल्या नागरिकांना फक्त रस्ता, पाणी, वीज या तर म्हणून करतायत, त्या पण आपल्याला पुरेशा प्रमाणात चांगले मिळत नाहीत. पण त्याच्यावरती जाऊन मी तुम्हाला शाळेचा विषय सांगितला, हॉस्पिटलचा विषय सांगितला, क्रीडांगणाचा विषय सांगितला, लायब्ररीचा विषय सांगितला. अशा अनेक गोष्टी तिच्या या भागामध्ये झालेले नाहीयेत. म्हणून आज उमेदवार म्हणून नागरिकांच्या समोर जात असताना शेवटी राजकारण म्हणलं, निवडणूक म्हणते हे टिकाटिपणी हे होत असते. परंतु आम्ही लोकांच्या समोर जात असताना आमचे राजकारण किंवा आमचं वचन आम्ही लोकांच्या समोर घेऊन जाऊ. मागच्या 15 दिवसामध्ये प्रभागाच्या विविध भागामध्ये फिरत असताना नागरिकांना विजन ज्यावेळेस आम्ही समजून सांगितलं तर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. म्हणून नागरिकांना आरोप प्रत्यारोप नको. नागरिकांना या पुढच्या 20 वर्षामध्ये तुम्ही काय करू शकता हे नागरिकांना जाणून घ्यायचंय. कारण या पुण्याच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचा अपेक्षा भंग केलेला आहे, नागरिकांना निराश केलेलं आहे. आणि म्हणून या परिवर्तनाच्या लढाईमध्ये या भागातला सर्व सामान्य नागरिक आज सामील होण्यासाठी पुढे आलेला आहे. नागरिकांनी आमच्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवल्यात की हेमंत काका तुम्ही या भागामध्ये चांगलं काम केलेलं आहे. सकाळी म्हटल्यानंतर पुढे ड्रेनेज टीमला असेल, पुढे साफसफाई झालेली नसेल, पुढे रस्त्याची झाडं हे जास्त वाढल्यात, त्याच्या फांद्यावरती आलेले आहेत की हेमंत काका सारख्या कार्यकर्त्याला नागरिकांच्या या प्रभागातला फेन जातं आणि त्याच्या 10 मिनिटांमध्ये अधिकाराचा फेन त्या नागरिकाला येतो. आता मागचे 5 ते 10 वर्षाचा या भागातला हेमंत काकांसारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. हे असेल मागचे 10 वर्ष या भागातल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात, गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न असेल, गावातल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, अशा विविध प्रश्नांच्या संदर्भात मी स्वतःकडे महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. आज रवी साळवे असेल, आज रवी साळवेचं साळवे गार्डन आहे, तिथे गोरगरिबाची लग्न अत्यंत अल्पतळेमध्ये तो करतोय. काहींना तर मुफतमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लग्न करता मदत केलेली आहे. सर्वसामान्य नागरिक काँग्रेस पक्षाचा केंद्रबिंदू हा नेहमीच सर्वसामान्य माणूस राहिलेला आहे. काँग्रेस पक्षाची जनतेशी नाळ जोडलेली आहे, परंतु दुर्दैवानं सांगावं लागतंय या भागातल्या सत्ताधाऱ्यांची नाळ ही फक्त सत्तेशी आणि पैशाशी जोडलेली आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून घोटाळा आणि घोटाळ्यातून परत पैसा हे या भागातल्या 22 वर्षाचं या सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र राहिलेलं आहे. म्हणून यावेळेस परिवर्तनाचा नारा आपण सर्वांनी घेऊयात. आज आपल्या पाठीमागे आपल्या गावाचं काम जे नाथसाहेब आपल्या पाठीशी विषय आपल्या पक्का आहे. आज फिरणार श्री दत्त मूर्तींचा आज फिरणार आणि उमेदवार देखील त्यामुळे दत्त साहेबांचा देखील आपल्या ठिकाणी आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे. म्हणून तरी कसं आपल्याला लढायचंय, आपल्याला जिंकायचं. 15 तारखेला त्या भागामध्ये मतदान होणार आहे. या मतदानाच्या माध्यमातून या भागातल्या दडपशाहीला आपल्याला गाडून राहायचंय आणि विजय आपल्याला मिळवायचा आहे. हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाशी एक कुंभात बांधली पाहिजे. कारण आज सर्वसामान्य नागरिक घाबरलेल्या अवस्थेमध्ये प्रभागाच्या कोणत्याही भागामध्ये तुम्ही जा, येवलेवाडीला जा, पाटानगरला जा, साईनगरला जा, शिवसागरनगरला जा, आपल्या गोंधळमध्ये या, लक्ष्मीनगरमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आज घाबरलेल्या अवस्थेमध्ये. संविधानाने हक्क दिला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, पण त्याच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम या भागातले काही मान्यवर करतात. तर तेव्हा त्यांना या भागातल्या जनतेने ज्ञानरात्रावरती घेतलं की आपला माणूस म्हणून त्यांनी प्रसिद्धी करतात. आणि ज्यावेळेस त्या भागातल्या लोकांनी विश्वास प्रत्यक्षाच्या माध्यमातून संधी दिली, त्यांनी त्यांचा विश्वासघात केला. त्यांना दडपशाहीच्या माध्यमातून गळचेपी करायचं काम हे आता मागच्या 20 ते 22 वर्षामध्ये केलं. एका परिवाराची भीती घालायची आणि स्वतःची देश कशा मागे रेडी करायची, हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आज या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या भागातली जनता आनंद पाहिल्याशिवाय राहणार नाही.